नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स. नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स. नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स. तथागत सम्यक संबुद्ध, तथागतांचा सद्धम्म, तथागतांचा पावन पवित्र पूजनीय भिक्षुसंघ या तीन रत्नांना प्रथम त्रिवार अभिवादन. आजच्या या प्रवचनामध्ये आपण ऐकणार आहोत तृष्णेमुळे सत्व या जन्ममरणाच्या भवचक्रामध्ये अडकतो. तथागतांच्या शिकवणुकीप्रमाणे जे जे सत्व या भवचक्रामध्ये जन्म घेतात त्याचं मूळ कारण म्हणजे त्या सत्वांमध्ये उत्पन्न होणाऱ्या तृष्णा आहेत, जे आपण बघतो कामतृष्णा, भवतृष्णा आणि विभवतृष्णा. ह्या तीन प्रकारच्या तृष्णा सत्वांमध्ये उत्पन्न होतात आणि त्या तृष्णेमुळं जे जे काही कर्म घडतं त्या कर्माचं जे विपाक मिळतं, तो विपाक म्हणजे त्या सत्वाचा निर्मिती किंवा पुनर्भव, पुनर्जन्म असं आपण म्हणतो. तर ह्या ज्या तृष्णा असतात, ह्या तृष्णा माणसाला या जन्मातून त्या जन्मामध्ये, त्या जन्मातून पुढच्या जन्मामध्ये असं सातत्याने गतिमान करत राहतात आणि त्या सत्वाला अनेक जन्मामध्ये निर्माण व्हावं लागतं. त्याला आपण पुनर्जन्मही म्हणतो किंवा पुनर्भव हे सुद्धा म्हणतो. तथागतांनी जे आपल्या धम्मवाणीमध्ये सांगितलेलं आहे, अविद्या हे तृष्णेचं मूळ आहे. अविद्या हे तृष्णेचं मूळ आहे. जेथे अविद्या आहे तेथे सर्व प्रकारचे दुःख उत्पन्न होतात आणि सर्व प्रकारचे दुःख ज्याप्रमाणे उत्पन्न होतात त्याप्रमाणे ते सत्व आपलं जीवन व्यतीत करतात. किंबहुना त्या अविद्येमुळंच त्यांना या भवचक्रापासून मुक्त होता येत नाही. तृष्णा ह्या प्रत्येक सत्वाच्या जीवनामध्ये दुःख, शोक, संताप, भय, भीती, रोग उत्पन्न करतात आणि त्या दुःखापासून सत्व मुक्त होण्याचा प्रयत्न करत असतो. पण हे सर्व न समजल्यामुळे अविद्येच्या प्रभावाने तृष्णेच्या बलाने तो व्यक्ती नेहमी
दुःख भोगत असतो. तथागतांचा जो सिद्धांत आहे पटिच्च समुपाद, या पटिच्च समुपादामध्ये असं आपण बघतो की सत्वाचा जन्म होतो, पटिसंधी चित्त तेथे जन्म घेते आणि पटिसंधी चित्त निर्माण झाल्यामुळं तेथे विज्ञान उत्पन्न होते आणि विज्ञान उत्पन्न झाल्यामुळं नामरूप हे त्या विज्ञानापासून उत्पन्न होते आणि विज्ञान उत्पन्न झाल्यानंतर नामरूपाची निर्मिती होते आणि नामरूपाची निर्मिती झाल्यानंतर त्या सत्वाला 6 आयतनं उत्पन्न होतात, ज्यामध्ये चक्षायतन म्हणजे डोळे, सोतायतन कान, गंधायतन नाक, जिव्हायतन आपली जिव्हा, कायायतन म्हणजे आपलं हे काया त्वचा आणि मनायतन, असे हे 6 आयतन निर्माण होतात. डोळे, कान, नाक, जीभ, त्वचा आणि मन हे अंतरायतन आहेत, ज्याला आपण आच्छायतन म्हणतो. हे 6 आयतन आतील आहेत आणि या 6 आयतनाच्या माध्यमाने सत्वाला बाह्य जगताची जाणीव होते, त्याला आकलन होतं. म्हणजे डोळ्याने रूप दिसतं, रंग दिसतो, आकार दिसतो. डोळ्याने जे दिसतं त्याचं बाह्य आयतन म्हणजे रूप आहे. अंतरायतन चक्षु आयतन आणि बाह्य आयतन रूपायतन. नंतर सद्धायतन म्हणजे कान. सद्धायतन आंतरिक आयतन आहे आणि त्याचं बाह्य आयतन आहे आवाज, ज्याला आपण श्रोतायतन आणि सद्धायतन म्हणतो आपण. त्यानंतर घानायतन म्हणजे आपलं नाक आणि नाकाने येणारा गंध, त्याला गंधायतन म्हणतात. जिव्हायतन आणि आपल्या जिव्हेनं जो काही आस्वाद रस आपल्याला मिळतो त्याला रसायतन म्हणतात. कायायतन म्हणजे आपली काया, शरीर, त्वचा आणि त्या शरीराच्या माध्यमाने, त्या त्वचेच्या माध्यमाने जे आपल्याला स्पर्शाची जाणीव होते त्याला म्हणतात पोटप्पायतन. मनायतन जे आपलं मन आहे आणि त्या मनाने जे काही धर्म जाणले जातात, ज्या गोष्टीत आपल्याला आकलन होतं त्याला म्हणतात धम्मायतन. म्हणजे चक्षायतन आणि त्याचं बाह्य आयतन रूपायतन. श्रोतायतन बाह्य
आयतन, सत्तायतन म्हणजे आवाज. घानायतन नाक आणि बाह्य आयतन आहे गंधायतन. जिव्हायतन बाह्य आयतन आहे रसायतन. शरीर कायायतन आणि बाह्य आयतन आहे पोटभायतन. मनायतन आणि मनायतनाचं बाह्य आयतन आहे धम्मायतन. तर अशा प्रकारे आतले 6 आयतन आणि बाहेरचे 6 आयतन ज्यावेळेला हे सत्वामध्ये परिपूर्णपणे उत्पन्न होऊन सत्व त्याची जाणीव घेतो. जसे 6 आयतन आहेत तसेच 6 विज्ञानसुद्धा असतात. त्याला आपण 6 विज्ञान पण म्हणतो. चक्षु विज्ञान, श्रोता विज्ञान, घान विज्ञान, जिव्हा विज्ञान, काया विज्ञान आणि मनोविज्ञान असे हे 6 विज्ञान असतात किंवा ज्याला आपण पालीमध्ये विज्ञान म्हणतो. तर हे 6 विज्ञान, 6 आयतन आणि त्याचप्रमाणे 6 द्वार, चक्षुद्वार, श्रोतद्वार, घानद्वार, जिव्हाद्वार, कायाद्वार, मनोद्वार. तर अशा प्रकारे हे 6 एक गट आहे. आणि आणखी वस्तूसुद्धा 6 आहेत. चक्षुवस्तू, श्रोतवस्तू, घानवस्तू, जिव्हावस्तू, कायावस्तू आणि मनोवस्तू. तशाच प्रकारे द्वारसुद्धा 6 आहेत. चक्षुद्वार, श्रोतद्वार, घानद्वार, जिव्हाद्वार, कायाद्वार आणि मनोद्वार. यामध्ये आपण बघतो की हे जे 6 आयतन आहेत, आध्यात्मिक आयतन 6 आणि बहिर् आयतन 6 यांचं ज्या वेळेला संयोग होतो, जसा डोळ्याने रूप दिसतं, कानाने आवाज ऐकू येतो, नाकाने गंध कळतो, जिभेने स्वाद कळतो, कायेनं स्पर्शाची जाणीव होते आणि मनाने धर्म करतात. जे जे धर्म उत्पन्न होतात जशीच्या तसे मन त्याला जाते. तर यामध्ये अतिशय लक्ष देण्याची, अतिशय चिंतन मनन करण्याची गोष्ट आहे. आपल्याला तृष्णा कशा प्रकारे उत्पन्न होतात या 6 आयतनाचा ज्यावेळेला आपण वापर करतो, त्याचा आपल्या इच्छेप्रमाणे आपण त्याचा उपभोग घेतो, तर तृष्णा कशा प्रकारे उत्पन्न होतात ही अत्यंत विचाराधीन गोष्ट आहे. ज्यावेळेला आपण डोळ्याने रूप पाहतो, डोळ्याने ज्यावेळेला रूप पाहतो, ते रूप पाहताना जर आपण स्मृतिवान नसूत, जागृत नसूत, सतर्क नसूत किंवा आपल्याला त्या रूपाचं सत्य स्वरूप कळत नसेल, माहिती नसेल, तर ते रूप आपल्याला सुंदर असल्यामुळं आपल्यामध्ये लोभ उत्पन्न करू शकते.
लोभ अति टोकाला गेला, जास्त वाढला, तर लोभामधून आसक्ती उत्पन्न होते. आणि आसक्ती ही जास्त वाढली तर त्याच्यापासून तृष्णा उत्पन्न होते. म्हणजे पाहताना एखादं रूप आपल्याला आवडलं, सुंदर वाटलं, तर मनामध्ये लोभ उत्पन्न होतो त्या रूपाबद्दल, त्या आकाराबद्दल, त्या रंगाबद्दल किंवा त्या सत्वाबद्दल. जे जे की आपण डोळ्याने पाहतो, जे आपल्या चक्षुचं जे आलंबन असतं, त्या आलंबन आपल्याला आवडलं तर तिथे साहजिकच लोभ उत्पन्न होतो आणि अशा प्रकारे हळूहळू तिथे तृष्णेचा जन्म होतो. ज्यावेळेला सतर्क, जागरूकता, सजगता, स्मृती ही दुर्बल असते, त्यावेळेला आपल्याला सत्य स्वरूप त्या दृश्याचं, त्या रंगाचं, त्या रूपाचं, त्या आकाराचं कळत नाही आणि म्हणून तृष्णा त्या ठिकाणी उत्पन्न होते, लोभ उत्पन्न होतो. कधीकधी आपण डोळ्याने रूप पाहत असताना ते रूप आपल्याला आवडत नाही, ते रूप आपल्या इच्छेप्रमाणे आपल्या मनाला आनंद देत नाही, सुख देत नाही पाहताना. तर ते रूप पाहताना आपल्या मनामध्ये द्वेष उत्पन्न होतो. आपल्याला त्याबद्दल एक नकारात्मक भावना, विचार पाहताना उत्पन्न होतो त्या रूपाबद्दल. आणि तेथे आपलं मन असंतुष्ट होतं, उद्विग्न होतं, नाराज होतं आणि द्वेष त्या ठिकाणी उत्पन्न होतो. आपण रूप पाहत असताना आपलं चित्त, आपलं मन, आपली स्मृती जागृत नसेल, काय पाहतो कळत नाही. ती गोष्ट चांगली आहे की वाईट आहे त्याचीही आपल्याला जाणीव होत नाही. सुंदर आहे की कुरूप आहे त्याचीही जाणीव होत नाही, कारण ते पाहत असताना आपण स्मृतिवान नसतो. तेथे मोह उत्पन्न होतो, म्हणजे मनाची जडता उत्पन्न होते. मन सजग, जागृत, स्मृतिवान नसल्यामुळं तेथे मोह उत्पन्न होतो. आणि ज्या वेळेला पाहताना लोभ उत्पन्न होतो तर तेथे विकार उत्पन्न होतो. पाहताना द्वेष उत्पन्न होतो. ते दृश्य, ते रूप आपल्याला आवडलं नाही, ते द्वेष उत्पन्न होतो. तेथे मनाची नाराजी होते, मन विध्वंसक बनतं आणि मन दुःखी बनतं. ज्या वेळेला आपण पाहतो त्यावेळेला जर लोभ उत्पन्न झाला नाही आणि द्वेषही उत्पन्न झाला नाही, पण पाहण्यामध्ये सजगता, जागरूकता, चिंतनशीलता नसते, तर त्यावेळेला मोह उत्पन्न होतो. तर हे सर्व अकुशल धर्म पाहण्यामधून उत्पन्न होतात. त्यामध्ये निश्चितच अज्ञान असतं आणि म्हणून त्या ठिकाणी एक द्वेष, क्लेश, विकार उत्पन्न होतात. हे द्वेष, क्लेश, विकार, अकुशल प्रवृत्ती ज्यावेळेला उत्पन्न होते तर याचं मूळ कारण म्हणजे अज्ञान असतं, अविद्या असते, मनाची जडता असते. उदाहरणार्थ, एखादं फूल, गुलाबाचं फूल अत्यंत सुंदर आहे. आपण ते पाहताना
त्या फुलावरती मोहित होतो, त्या फुलाला आपण आसक्त होतो आणि इच्छा ठेवतो की ते फूल मला मिळालं पाहिजे, मी घेतलं पाहिजे. पाहताना त्या फुलाबद्दल लोभ, आसक्ती, तृष्णा त्या पाहण्यामधून उत्पन्न होते. आता ते फूल सुंदर आहे की कुरूप आहे हा त्याचा दोष नाही, तो दोष आपल्या पाहण्याचा आहे. ते फूल सुंदर आहे हे आपल्याला दिसतंय, आपण सुंदर आहे म्हणून फक्त त्याचं चिंतन मनन केलं आणि त्यावरती आपण आसक्त झालो नाही, त्याबद्दल आपल्या मनामध्ये लोभ, तृष्णा, आसक्ती उत्पन्न होऊ दिली नाही, तर निश्चितच त्या ठिकाणी लोभ किंवा आसक्ती, तृष्णा उत्पन्न होणार नाही. फक्त पाहत आहे, फूल सुंदर आहे, पाहत आहे, एवढ्यावरती ते त्या ठिकाणी क्लेश, विकार आपल्या मनामध्ये उत्पन्न होत नाही. आता एखादं दृश्य आपण पाहतो, पण ते दृश्य आपल्या मनाला आवडत नाही, आपल्या इच्छेप्रमाणे ते आपल्याला दिसत नाही किंवा इच्छेप्रमाणे आपल्याला त्यामध्ये आनंद वाटत नाही आणि मग ते पाहतानासुद्धा मनामध्ये दोष उत्पन्न होतो. आता जे दृश्य आहे ते दृश्य त्याचा जो स्वभाव आहे त्याप्रमाणे ते आहे, पण ते आपल्याला आवडत नाही म्हणून आपण त्याबद्दल द्वेष उत्पन्न करतो, नाराजी उत्पन्न करतो आणि त्यामध्ये आपल्याला एक दुःखद किंवा असंतुष्ट भावना उत्पन्न होते. तर हा सुद्धा एक विकार, क्लेश आपल्यामध्ये उत्पन्न होतो. ज्यावेळेला आपण पाहतो त्याची आपल्याला मुळीही जाणीव नसते की ते सुंदर आहे की कुरूप आहे, कसं आहे, आणि त्या पाहण्यामध्ये आपलं चिंतन मनन नसतं, जागरूकता नसते, सजगता नसते, स्मृती नसते, तर त्यावेळेला मनाची जडता उत्पन्न होते, अज्ञान उत्पन्न होतं, तो मोह असतो. मग अशा तिन्ही प्रकारे अकुशल चित्त उत्पन्न होऊन एक तर लोभ उत्पन्न करतं, नाहीतर द्वेष उत्पन्न करतं आणि नाहीतर मोह उत्पन्न करतं. आणि मग ह्या सगळ्या प्रकारे कामतृष्णा, भवतृष्णा आणि विभवतृष्णा उत्पन्न होतात. आणि ह्या तृष्णा माणसाला नेहमी दुःख उत्पन्न करतात. ह्या तृष्णा माणसाला नेहमी शोक, संताप, चिंता उत्पन्न करतात. तर तृष्णेचं मूळ हे अविद्या आहे. याची आता आपण थोडीशी दुसरी बाजू बघूत. ज्या वेळेला आपण एखादं सुंदर फूल बघतो आणि पाहताना अत्यंत जागृत आहोत, सतर्क आहोत, स्मृतिवान आहोत, चिंतनशील आहोत, तर त्यावेळेला फूल सुंदर आहे याची जाणीव होते, पण ते पाहताना तिथे मन आसक्त होत नाही, ते पाहताना मन तृष्णायुक्त होत नाही, ते पाहताना मनामध्ये लोभ उत्पन्न होत नाही, फक्त जाणीव होते की मी पाहत आहे, पाहत आहे, पाहत आहे. त्याचप्रमाणे आवाज ऐकताना, गंध घेताना, पदार्थाचा आस्वाद घेताना, स्पर्शाची जाणीव घेताना किंवा विचार करत असताना, मनाने विचार करत असताना जर आपण सजग असलो, जागृत असलो, सतर्क असलो, तर डोळ्याचा उपयोग करताना, कानाचा उपयोग करत असताना, नाकाचा उपयोग करत असताना, जिभेचा उपयोग करत असताना, कायेच्या माध्यमाने सर्व स्पर्शाची जाणीव घेत असताना किंवा मनाने चांगल्या वाईट गोष्टीचा विचार करत असताना जर चित्त सजग असेल, जागृत असेल, तर कोणताही क्लेश, विकार उत्पन्न होत नाही.
आणि मनामध्ये कोणत्याही बाह्य जे आलंबन असतात, जसे डोळ्याने दिसणारं रूप, कानाने ऐकू येणारा आवाज, नाकाने येणारा गंध, जिभेने वेगळ्या वेगळ्या पदार्थाचा जो आस्वाद आहे तो आस्वाद, कायेनं ज्या वस्तूची स्पर्शाची जाणीव होते तो स्पर्श, आणि मनाने ज्याचं चिंतन मनन केलं जातं, विचार केला जातो तो विचार, तो चिंतन मनन. अशा प्रकारे या 6 आयतनाचा उपयोग करत असताना जर व्यक्ती सतर्क असला, जागृत असला, स्मृतिवान असला, तर त्याला मुळीही दुःख, चिंता, भय, भीती या गोष्टीचं त्याला टेन्शन येत नाही. कारण तो पाहताना पाहतो, ऐकताना ऐकतो, गंध घेताना गंध घेतो, चव घेताना चव घेतो, आस्वाद घेताना स्पर्श घेतो, स्पर्शाची जाणीव घेतो, किंवा विचार करताना विचार करतो. पण कोणत्याही माध्यमाने हे जे बाहेरचे जे आलंबन असतात त्या आलंबनामध्ये तो रममान होत नाही. फक्त तो पाहतो, त्याची जाणीव ठेवतो, पाहताना पाहतो, ऐकताना ऐकतो, गंध घेताना गंध घेतो, चव घेताना चव घेतो, विचार करताना विचार करतो, स्पर्शाची जाणीव घेताना स्पर्श जाणतो. अशा प्रकारे जर तो स्मृतिवान असेल तर त्याच्या मनामध्ये लोभ उत्पन्न होत नाही, त्याच्या मनामध्ये आसक्ती उत्पन्न होत नाही, त्याच्या मनामध्ये तृष्णा उत्पन्न होत नाही, आणि तो स्मृतिवान बनून आपल्या या शरीराचा पुरेपूर एक चांगल्या प्रकारे उपयोग घेतो. आणि उपयोग घेताना कसल्याही प्रकारे त्याच्यामध्ये दुःख उत्पत्तीचा कारण तो बनू देत नाही. तर अशा प्रकारे दुःखमुक्तीसाठी स्वपरीक्षणाची पराकाष्ठा केली तर मनुष्य स्वतःला सांभाळू शकतो. मनुष्य तृष्णेच्या अधीन होत नाही. त्याच्यामध्ये कामतृष्णा, भवतृष्णा आणि विभवतृष्णा उत्पन्न होत नाही. त्या तृष्णा उत्पन्न झाल्या तर तो ताबडतोब स्मृतिवान बनून, सजग जागृत बनून त्या तृष्णेवरती तो विजय मिळू शकतो. त्या तृष्णा तो त्याच ठिकाणी थांबू शकतो. त्या तृष्णेला तो पुढं वाढू देत नाही. अशा प्रकारे मनुष्य दुःखमुक्तीसाठी स्वतःच्या प्रयत्नाने, स्वतःच्या जागृत अवस्थेमधून स्वतःची दुःखापासून तो सुटका करू शकतो. म्हणून जे काही तृष्णेच्या प्रभावाने जे सत्व या भवचक्रामध्ये अडकतात, जन्ममरणाच्या भवचक्रामध्ये अडकतात, तर हे स्मृतिवान, सजग, जागृत, सतर्क साधक जे असतात, किंवा ज्याला आपण योगी म्हणूत, साधक म्हणूत, किंवा जे स्मृतिवान असणारे मनुष्य आहेत, तर असे मनुष्य निश्चितच भवचक्रापासून मुक्त होण्यासाठी स्वप्रयत्नाने परिश्रम करून या जन्ममरणाचं भवचक्र ते निश्चितच सोडवू शकतात. आणि अशाच प्रकारे तथागतांनी आपल्या धम्मदेशनेमधून प्रत्येक मनुष्याला दुःख काय आहे,
दुःखाची कारणं, दुःखाचा निरोध आणि दुःख निरोध करण्यासाठी सम्यक मार्ग ही अशा प्रकारची तथागतांनी शिकवण देऊन या मनुष्य मात्राला स्वयंप्रयत्नाने दुःखापासून मुक्त होण्यासाठी प्रेरित केलेलं आहे. बुद्ध म्हणतात, मी फक्त मार्गदाता आहे. तुम्ही त्या मार्गाने चाललात तर निश्चितच तुमचं ध्येय उद्देश तुम्ही सफल करू शकता. मी फक्त मार्गदाता आहे, मोक्षदाता नाही. मोक्ष हा तुम्हाला तुमच्याच प्रयत्नाने मिळवावा लागणार आहे. म्हणून बुद्धजी सांगतात, हे एवढं सत्य कोणीही सांगत नाही बुद्धाच्या व्यतिरिक्त. बुद्ध एकमेव आहेत. मी फक्त मार्गदाता आहे. मी फक्त तुमचा कल्याण मित्र आहे. मी तुम्हाला फक्त उपदेश करतो, सत्य शिकवतो आणि सत्यापर्यंत पोहोचवण्याचा मार्ग तुम्हाला सांगतो. त्या मार्गाने तुम्ही गेलात तर निश्चितच तुम्ही जे तुमचं ध्येय उद्देश आहे, निर्वाण प्राप्ती किंवा दुःखमुक्ती, जन्ममरणाचं भवचक्र तोडण्याचा मार्ग, त्याचा उपदेश मी तुम्हाला या धम्मवाणीमध्ये करत आहे. तुम्ही त्याचं काटेकोरपणे पालन केलं, योग्य प्रकारे धम्माचरण केलं, समजून घेतला तर निश्चितच तुम्ही हे जन्ममरणाचं दुःखाचं भवचक्र तोडू शकता. बुद्ध जे म्हणतात, मी फक्त मार्गदाता आहे, मोक्षदाता नाही. हे अत्यंत समर्पक आणि अत्यंत सूर्यप्रकाशासारखं हे सत्य कोणीही समजू शकतं, कोणीही त्याचं आचरण करू शकतं आणि कोणीही त्याचा अनुभव घेऊ शकतो. म्हणून तथागतांचा दुःखमुक्तीचा जो उपदेश आहे, तो तथागतांच्या धम्मवाणीवर विश्वास ठेवून, त्याचा अभ्यास करून, त्याचं आचरण करून स्वतः आपण त्याची फलप्राप्ती करून घेतली पाहिजे. एवढंच आजच्या या प्रवचनामध्ये तुम्हाला सांगण्यात येत आहे. भवतु सबमंगलं रक्षन्तु सबदेवता सबबुद्धानुभावेन सदा सोत्थी भवन्तु ते. भवतु सबमंगलं रक्षन्तु सबदेवता सबधम्मानुभावेन सदा सोत्थी भवन्तु ते. भवतु सबमंगलं रक्षन्तु सबदेवता सबसंघानुभावेन सदा सोत्थी भवन्तु ते. साधु साधु साधु.